मी एकीकडे गरम पाणी देखील गरम करत ठेवलेलं आहे. आता मी मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि हे शिजवलेलं मटण आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कोंबडीचं मटण. आपण जे शिजवलेला रस्सा असतो, सपक पाणी असतं मिठाचं आणि हळदीचं पाणी, त्यामध्ये किंवा आपण त्याला सूप देखील म्हणतो. या सुपामध्ये जर ते कालवण बनवलं तर त्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते. कारण त्या मटणाचा पूर्णपणे चव, अर्क त्या पाण्यात उतरलेला असतो आणि तीच चव आपल्याला या कालवणामधून मिळत असते. म्हणून शक्यतो याच पद्धतीने आधी शिजवून घ्यायचं मटण कोणतंही असो आणि मगच त्याचं असं कालवण करून बघा. खूप चविष्ट असं हे कालवण लागतं. आता मी ते गरम पाणी देखील ऍड केलेलं आहे. आपल्याला हवं तितकं वरून गरम पाणी देखील ऍड करायचं आहे आणि तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट हवं असेल त्या प्रमाणात हे कालवण ठेवून द्यायचं आहे आणि छान असं 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे. छान गरम करायचं आहे कालवण, की मग त्याला खूप छान अशी तर्री सुटते आणि कालवण देखील मिळून येतं. तर आपण 5 ते 10 मिनिटं ह्याची वाट पाहूया. हे पहा 5 ते 10 मिनिटांनी मस्त असं कालवण उकळलेलं आहे. किती छान तरी सुटलेली आहे पहा. मस्त असं झणझणीत गावठी कोंबडीचं कालवण तयार आहे. आता यावरून थोडीशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भुरभुरणार आहे. हे खाण्यासाठी आपलं कालवण तयार आहे. आहे की नाही मस्त आणि छान छान सोपी सोपी रेसिपी. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले हे कालवण बघून. तर असा बेत तुम्ही नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या मसाल्यांचं प्रमाण देखील तसंच किंवा ते मसाले देखील वापरून हे कालवण करून नक्की बघा. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एक लाईक या रेसिपीसाठी सुद्धा. चलो बाय बाय.